उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातानंतर तर्कवितर्क दाव्या प्रतिदाव्यांचं सत्र सुरूच आहे। या सर्व प्रश्नांची लवकरच उकल होण्याची शक्यता आहे। अपघातग्रस्त विमानाच्या डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील डेटा एआयबी म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या प्रयोगशाळेत डाउनलोड करण्यात यश आलंय, तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधला डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अपघाताचं नेमकं कारण समजण्यासाठी या दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा महत्त्वाचा ठरणार आहे। तर अजित पवारांच्या विमान अपघातावर सातत्याने शंका उपस्थित करणाऱ्या रोहित पवारांनी पुन्हा एकदा ब्लॅक बॉक्सच्या सुरक्षेवरच सवाल निर्माण केलाय। तर या अपघाताचा सीबीआय मार्फत तपास व्हावा अशी मागणी राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांकडे केली। दरम्यान एआयबीने डाउनलोड केलेल्या डेटामध्ये काय दडलंय आणि त्यातून कोणती माहिती समोर येते पाहणं महत्त्वाचं आहे। तर विमान दुर्घटनेच्या तपासामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर का महत्त्वाचे असतात ते पाहूया। फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजे काय, तर विमानाचा वेग, उंची, इंजिनची स्थिती, इंधनाच्या पातळीची नोंद ठेवत असतं। मागील 25 तासांची तांत्रिक माहिती साठवणं शक्य असतं। विमानाने दिलेल्या तांत्रिक प्रतिसादाचे आणि प्रत्यक्ष स्थितीचं विश्लेषण या फ्लाइट डेटा रेकॉर्डरमुळे शक्य होतं। दरम्यान अजित पवारांच्या अपघाताबाबत आधीपासून सवाल उपस्थित करणाऱ्या रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल। पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू। ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही। ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे। मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही, कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना, काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असतो। त्यामुळे उद्या 10:30 वाजता डिटेलमध्ये या बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ। तर नुकतीच ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आल्यावर विरोधकांनी कशा प्रकारे आक्षेप घेतलाय तेही पाहूया। मग मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला की ब्लॅक बॉक्स जळतो का, तर माझ्याकडे जी माहिती आलेली आहे ती अशी आहे, 60 मिनिटापर्यंत म्हणजे 1 तासापर्यंत 1100 डिग्रीचं कन्सिस्टंट टेम्परेचर असेल तरच ब्लॅक बॉक्सला हानी होऊ शकते, जळू शकतो। योग्य माहिती, काय झालं होतं, काय नाही झालं होतं, सगळं माहिती भेटली पाहिजे। कारण की डॉट 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 ज्या पद्धतीने येत आहेत माहिती, ज्या पद्धतीने रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्याच्यानंतर ब्लॅक बॉक्स जळाला, मग ही परिस्थिती ते होती का? 2 मिनिटांमध्ये, 5 मिनिटांमध्ये लोक तिथे जमा झालेली आपण पाहिली। पेपर जे आहे, फाईलचे पेपर्स ते पडलेले आपण पाहिले, त्यामुळे मनामध्ये शंका येते। ब्लॅक बॉक्स हा विमानातला असा म्हणजे ब्लॅक बॉक्सवरच सगळं विमानाचं सगळं इतिहास असतो। ब्लॅक बॉक्स का असतो की मोठा अपघात होऊ शकतो, सगळं नुकसान होऊ शकतं, पण ब्लॅक बॉक्सला कोणत्याही प्रकारचा धोका कधीच होत नाही। मला चांगलं आठवतं 10-20 वर्ष झाले असेल, त्याला चांगले 30 वर्ष झाले असेल, आपला एक ब्लॅक बॉक्स समुद्रातून कित्येक वर्षांनी आपण शोधला होता आणि तो सुस्थितीत होता। म्हणजे कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यात राहिल्यावर तो सुस्थितीत होता। ब्लॅक बॉक्स सुस्थितीतच असला पाहिजे, तो बंद पडला म्हणजे संशयाला जागा आहे की ब्लॅक बॉक्स सुद्धा त्याच्यातली माहिती गायब आहे अशी जी बातमी आली आहे, तर जर ती माहिती गायब असेल तर तात्काळ VRS कंपनीवर FIR मुख्यमंत्र्यांनी का दाखल केला नाही? ती जर माहिती नसेल तर ती डिलीट केली असेल, ताबडतोब जर FIR झाला नाही तर याला जबाबदार गृहमंत्री आहेत। दरम्यान राष्ट्रवादी